सर काय सांगणार आज संविधान दिनाबद्दल? आज भारताचा स्वातंत्र्य झाल्यानंतर 1 वर्षानंतर संविधान निर्मिती करण्याचं जे अध्यक्ष म्हणून आपल्याला बाबासाहेब आंबेडकर साहेबांची निवड झाली आणि त्यांनी भारताचा इतिहासामध्ये अजरामर होईल असा त्यांनी संविधानची निर्मिती केली। आज त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे, जो की 75 पूर्ण भारतवर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुऱ्या भारतामध्ये संविधान दिन आज उत्सवाने आणि आनंदाने साजरा करत आहे। आणि आज आम्ही या ठिकाणी हडको भागामध्ये आमचे मंडळाचे अध्यक्ष सतीश ताटे यांच्या नेतृत्वात या कमिटीचे संयोजक ॲडव्होकेट राजकुमार उबाळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही संविधान दिन या ठिकाणी साजरा करत आहोत। या निमित्ताने पुऱ्या भारताचं हे जे अखंड भारत आपला त्या संविधानामुळे टिकलेला आहे, व्यावसायिकतेमुळे या संविधानामुळे सगळे एकमेकाच्या नाळ जुळलेले आहे। याची ही आज संविधान दिनाचा निमित्त आम्ही उत्सव साजरा करत आहे। बरं, अपोजिशन पार्टीवाले म्हणतात की बीजेपीने संविधान खतरे में है, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? संविधान खतरे में आहे। अपोजिशननी ज्यावेळेस त्यांच्या सरकार असताना त्यांनी संविधानाचं आकलन न करता त्यांच्या वडीलधाऱ्यांनी संविधान निर्मितीच्या वेळेस स्वतः राज्यकर्ते होते, त्यांनी संविधानाची सगळी प्रत समजून घेतली होती आणि ती डोक्यातसुद्धा घेतली होती। पण या आजच्या विरोधकांनी ही संविधान डोक्यात न घेता फक्त वायफळ बडबड चालू आहे आणि संविधानाचं जे मूळ स्वरूप लोकांपर्यंत न पोहोचवता अशा नैतिक पद्धतीत ते काय करताय की संविधान खतरे में जर असतं विधानात लोकांना काय आव्हान करणार तुम्ही संविधानाबद्दल? संविधानाबद्दल लोकांना हे आव्हान राहील की संविधानाच्या घटनाक्रम जे आज फेक नेरेटिव्ह सादर केले जात आहे विरोधकाकडून, ते न समजून घेता स्वतः संविधानाच्या प्रती त्या माझ्यापाशी उपलब्ध आहे, संविधानाचे सगळे त्याच्यातले वाचावं आणि ते समजून घ्यावं। आणि त्यासाठी आज संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब, राजेंद्र प्रसादजी, त्याच्यानंतर पुष्पविमान म्हणून श्रीरामाचं सुद्धा संविधानामध्ये आहे। त्याच्यानंतर आपले महाराष्ट्राचे जे हिंदवी स्वराज्याचे स्थापन करते शिवाजी महाराजसुद्धा आहे, गुरुगोविंदजी आहे। संविधाना याच्यामध्ये भगवान महावीरांचा पण याच्यामध्ये हे केलेलं आहे, भगवान गौतम बुद्ध याचंही सुद्धा या ठिकाणी संविधानामध्ये त्याची मांडणी केलेली आहे। मोहिंजोदडो हे जे घटकाचं प्रतीकसुद्धा या ठिकाणी आहे आणि संविधानाचं जे राजमुद्रा या ठिकाणी आहे ते पण यामध्ये असे अनेक 33-34 प्रकारातले यामध्ये संविधानामध्ये सर्व प्रकाराच्या लोकांना समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये आहे ते समजून घ्यावी आणि तरच त्यावेळेस बोलावं। अभ्यास करून न बोलता केलेले हे असे प्रकार अनागोंदी आहे, फक्त ते व्यवस्थित करावे आणि समजून घ्या। आपलं नाव सर? माझं नाव मुकेश जैन, माजी शहर जिल्हा सचिव भारतीय जनता पार्टी आणि ह्या भागातला मी N12 स्वामी विवेकानंद नगरचा शक्ती केंद्र प्रमुख म्हणून सध्या जबाबदारीवर आहे। थँक्यू। आज भारतीय जनता पार्टीतर्फे आणि हडको मंडळातर्फे अध्यक्ष या नात्याने आज आम्ही इथं भारतीय संविधान दिन या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे। संविधानाबद्दल जर सांगायचं झालं तर संविधानाने आपल्या भारतामध्ये सगळे राज्य झालं, विश्व झालं, हे आपले घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संविधानाची निर्मिती केली आणि या संविधानावर पूर्ण देश चालत आहे आणि प्रत्येक जातीचा आणि प्रत्येक धर्माचा माणूस हा या संविधानाचा आदर करून आणि त्याला मानूनच आपण या ठिकाणी पुढे जातो आहे आणि आपण आत्ताच्या कंडिशनला जर भारताची तरक्की जर बघितली तर आपल्या संविधानावरच अवलंबून आहे। त्यानिमित्त आपण भारत आज 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावर आहे, तर 1 नंबरवर यायला या संविधानाच्याच मार्फत आपण 1 नंबरवर येणार आहे। आपलं नाव सर? माझं नाव सतीश ताटे, मी हडको मंडळाध्यक्ष भारतीय जनता पार्टी। आज संविधान दिनानिमित्त आज 72 वर्ष भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा